Hello, all of you. Am I audible? Good morning, all. Am I audible? Yes, ma'am. Okay, we will start our lecture. SP lecture. Join fast. Within 5 minutes, you have to join. And link is shared with you. Okay. तर आता आपण आज आपलं लेक्चर स्टार्ट करूयात बघा. SP चं काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? एनीवन कॅन टेल मी प्लीज? 2 लेक्चर घेणार आहोत आज आपण. फर्स्ट आणि थर्ड लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहोत SP साठी. ओके. काय बघितलं लास्ट लेक्चरला? कोण सांगेल? Glosses नंतर elbow नंतर काय बघितलं? एनीवन? नंतर intestinal infection. काय बघितलं इंटेस्टाइनल इन्फेक्शन मध्ये? फास्ट सांगा. काय बघितलं इंटेस्टाइनल इन्फेक्शन्स मध्ये आपण? येस अस्मिता भोसले काय बघितलं? अस्मिता? Yes, ma'am. काय बघितलं लास्ट लेक्चरला आपण इंटेस्टाइनल इन्फेक्शन्स मध्ये? Tuberculosis. ते रेस्पिरेटरी मध्ये बघितलं. ओके. काय आहे ट्युबरक्युलोसिस? बी फास्ट. What is mean by tuberculosis? कशामुळे होतं? What is the causative agent for that? Be fast. काय आहे ट्युबरक्युलोसिस? The causative agent सांगू का मॅम? हा सांगा. म्हणजे तो मायोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. हा ह्या बॅक्टेरियामुळे हा ट्युबरक्युलोसिस होतो आणि त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे तो 3 to 6 weeks असतो आणि हे जो स्प्रेड ऑफ द डिसीज ह्याच्यावरती डिपेंड असतो, क्लोजनेस ऑफ एक्सटेंट ऑफ डिसीज अँड त्याचं पुन्हा क्लिनिकल प्रेझेंटेशन. मायोबॅक्टेरियम जे ट्युबरक्युलोसिस हा जो बॅक्टेरिया आहे तो आपल्या ह्युमन बॉडीच्या खूप ऑर्गन्सला इन्फेक्ट करतो आणि त्याच्यामधला पल्मोनरी जो ट्युबरक्युलोसिस आहे तो सगळ्यात कॉमन आहे आणि त्याचे सिम्पटम म्हणजे त्याचे सिम्पटम कफ, वेट लॉस, लॅक ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मरणे किंवा फिवर, स्वीटिंग इन नाईट, म्हणजे छातीमध्ये दुखणे असते म्हणजे हे आहेत. ओके गुड. नेक्स्ट अजून काय होतं? त्याच्यामध्ये त्याचे स्पेशल फीचर्स, रोल ऑफ फार्मासिस्ट काय आहे त्याच्यामध्ये. हा जो ट्युबरक्युलोसिस आहे तो सोशल डिसीज आहे मग मेडिकल अस्पेक्ट्स मध्ये आणि मग ह्याच्यामध्ये सोशल जे फॅक्टर्स आहेत हे करतात प्रोपोगेटिंग द डिसीज, म्हणजे त्याच्यामध्ये पुअर क्वालिटी ऑफ लाईफ, पुअर हाऊसिंग, ओव्हर क्राउडिंग, पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि अंडर न्यूट्रिशन, लॅक ऑफ एज्युकेशन ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये अर्ली मॅरेजेस किंवा आणि लॅक ऑफ अवेअरनेस मुळे ह्या कॉजेस ऑफ जे होत म्हणजे इलनेस साठी जे कॉज होत त्याच्यामध्ये जर लॅक ऑफ अवेअरनेस असेल तर त्याच्यामुळे पण ह्या डिसीज जास्त स्प्रेड होतो. ओके. व्हॉट इज द ट्रीटमेंट? येस रणजित. गुड अस्मिता. नेक्स्ट रणजित मोरे काय होती ट्रीटमेंट ट्युबरक्युलोसिसची? बी फास्ट. Ranjit More, am I audible to you? Yes, Ranjit. More, Ranjit, are you there? Ranjit. Okay, unmute करा Ranjit.
Are you there or not? Okay, you are absent. Shall I consider you as absent? Ranjit, just unmute yourself. Yes, ma'am. Hello, ma'am. का unmute करत नव्हतं रणजित एवढा वेळ? मॅम बाहेर गेलतो. मीटिंग चालू करून बाहेर जायचं आहे का नाही? असंच करता का लेक्चर्स सगळे? सांगा काय बघितलं आपण काल? काय होती ट्रीटमेंट? ट्रीटमेंट काय आहे किंवा कुठली थेरपी यूज केली जाते ट्युबरक्युलोसिस पर्पज साठी किंवा ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट? सांगा पटकन. काय केलं जातं सांगा पटकन. नो मॅम. नव्हता काल लेक्चर मध्ये? लक्षात नाही आलं? येस रणजित, काय झालं? व्हॉट इज द प्रॉब्लेम? सांगा पटकन. काय झालंय फक्त सांगा मला. वेळ नाही आपल्याकडे, कंटिन्यू करायचंय परत लेक्चर आपल्याला. पोलिओमायलिटिस. ओके रणजित, तुम्ही नेक्स्ट लेक्चरला सगळं ट्युबरक्युलोसिस एक्सप्लेन करायचंय बघा. ओके, समजलं का? फर्स्ट जोपर्यंत ते INH वगैरे आपण डोसेस बघितले तोपर्यंत लास्ट पर्यंत सगळी डॉट थेरपी सगळं सांगायचं आहे. वाचून घ्या, ते नाही समजलं तर विचारा. ओके. आय एम शेअरिंग दी स्क्रीन हिअर. टेल मी इट इज विजिबल ऑर नॉट. Tell me screen is visible. Yes, ma'am. It is up to Ebola. ओके, तर बघा आपण काल ट्युबरक्युलोसिस बघितलं. ट्युबरक्युलोसिस मध्ये ट्रीटमेंट बघितली, सगळे ड्रग्स बघितले. इट इज इम्पॉर्टंट. जनरली कुठले 5 ड्रग्स यूज केले जातात बघा? अँटी ट्युबरक्युलर एजंट्स मधून 3 कॅटेगरी मध्ये ट्रीटमेंट असते. कॅटेगरी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट आहे त्याच्यात ड्रग्स यूज कुठले केले जातात? आयसोनियाझाइड H 600 मिलीग्राम, देन रिफाम्पिसिन R 450 मिलीग्राम, इथाम्ब्युटल E 1200 मिलीग्राम अँड पायराझिनामाइड Z 1500 मिलीग्राम आणि स्ट्रेप्टोमायसिन 750 mg. आणि ते डिनोट कशाने केलं जातं बघा? आयसोनियाझाइड H ने, देन रिफाम्पिसिन R अब्रिव्हिएशन आहे त्याचं, इथाम्ब्युटल E आहे, पॅराझिनामाइड Z आणि स्ट्रेप्टोमायसिन S. हे 5 ड्रग मेन आहेत किंवा ट्रीटमेंट मध्ये यूज केले जातात. आणि इन्व्हेसिव्ह फेज आणि इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युअस फेज अशा दोन फेजेस मध्ये ट्रीटमेंट डिवाइड झालेली आहे. समजलं सगळ्यांना? इथं चार्ट्स दिलेले आहेत तुम्हाला, ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाठ करायचे आहेत. बघा पेपर मध्ये क्वेश्चन आला की तुम्हाला तसंच लिहावं लागेल. समजलं? येस मॅम. ओके, नेक्स्ट आहे डॉट्स थेरपी. डॉट्स थेरपी काय आहे? तर डायरेक्ट ऑब्झर्व थेरपी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलेलं आहे अँटी ट्युबरक्युलोसिस साठी. आणि इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे? या डॉट थेरपी साठी लागणारे 6 महिन्यापर्यंत ही थेरपी कंटिन्यू होते बघा. सगळे जे काही ड्रग्स येतात आपण बघितलेले. डॉट थेरपी म्हणजे काय? ते ड्रग आहे ते कॉम्बिनेशन मध्ये प्रॉपर द्यायचं, ते सुद्धा बघितलंय आपण. तर ते काय केलेलं आहे? फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. लक्षात आलं?
येस और नो? येस मॅम. तर बघा देन ड्रग रेझिस्टन्स TDR वगैरे कसं रेझिस्टन्स फॉर्म होतो हे बघितलं. कोणाला काही प्रॉब्लेम आहे ट्युबरक्युलोसिस मध्ये आत्ताच सांगा असेल तर. येस और नो आहे का? आहे का? बी फास्ट. नो मॅम. ओके, तर नेक्स्ट आपण इंटेस्टायनल डिसीजेस बघत होतो. तर त्याच्यात मध्ये काय बघितलं आपण? पोलिओमायलायटिस बघितलं आणि हिपॅटिटिस बघितलं. येस और नो? हे तुमची एक्झाम ऑफलाईन होणार आहे बघा. तुमचा जर अप्रोच असाच असेल तर तुम्हाला काही लिहिता येणार नाही एक्झाम मध्ये. ओके, विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर येत नाही, तुम्ही अभ्यास करत नाही. ओके, तुम्ही कॉलेजमध्ये ऑफलाईन घ्याल त्यावेळेस आपला ऑलमोस्ट 2 चॅप्टर राहिलेले असतील, ते संपल्यानंतर रिव्हिजन होईल, बट तुम्ही स्टडी करायला पाहिजे. ओके, समजते का? येस मॅम. येस मॅम. एक्झाम ऑफलाईनच होणार आहे, याला पर्याय नाही. एक्झाम ऑफलाईन होणार आहे. तुम्हाला सगळे क्वेश्चन पाठ करून, आणि डिप्लोमाला कसं असतं पॉइंट टू पॉइंट असतं बघा, तुम्ही काही पण लिहू शकत नाही. ओके, त्या क्वेश्चनचं स्पेसिफिक आन्सरच तुम्हाला लिहावं लागतं डिप्लोमाला. समजते का? डिग्रीत थोडं इकडं तिकडं तुम्ही करू शकता, बट इट इज ऍज इट इज. तुम्हाला आन्सर्स द्यावे लागतील आणि खूप सिरियस मॅटर आहे. तुम्हाला हे सगळे बघा ट्युबरक्युलोसिसचे ते ट्रीटमेंट वगैरे आपण मी 10 वेळा विचारा, तुम्हाला नाही समजलं तर. पण तुम्हाला शिकवताना लक्षात आल्यासारखं वाटेल, बट परत अभ्यास करताना लक्षात येत नाही. त्यामुळे PPP रेग्युलर काढा, रेग्युलर स्टडी करा. खूप वेळा सांगते मी बघा. समजते का? अगोदर सारखं नाही आता MCQ बेस्ड एक्झाम तुमची ऑफलाईन एक्झाम होणार नाही. कॉलेजच आता चालू होते तुमचं, त्यामुळे एक्झाम ऑफलाईन होणार आहे. लक्षात घ्या. उदाहरण समोर घ्या 10वी-12वीच्या एक्झामचं, किती काय काय चालू होतं त्यांच्या एक्झामचं, पण फायनली काय झालं? एक्झाम ऑफलाईनच झाली. येस और नो? बघताय का नाही टीव्ही न्यूज? मॅम. येस मॅम. येस. तुमचं सुद्धा होणार आहे. या भ्रमात अजिबात राहू नका की एक्झाम ऑनलाईन होईल, MCQ बेस्ड एक्झाम होईल आणि आम्ही नेटवर सर्च करून आन्सर्स लिहू. ते चुकीचं आहे. आता तशी एक्झाम होणार नाही. कम्प्लिटली सगळं अनलॉक झालेलं आहे. स्पेशली ऑल ऑफ यू लक्षात घ्या. बॉईज लक्षात येते का सगळ्यांना? येस बॉईज, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्ही रेग्युलर स्टडी करा. असाइनमेंट क्वेश्चन्स दिलेत ते असाइनमेंट क्वेश्चनचा अभ्यास करा, पाठ करा. पहिल्यापासून अभ्यासाला स्टार्ट करा, कुणी जर अजून तरी चालू केला नसेल तर. ओके, अॅन्युअल पॅटर्न आहे. सगळ्याच्या सगळा सिलेबस तुम्हाला एकदा द्यावा लागणार 3 तासाच्या पेपर मध्ये. बघा एवढे मोठे चॅप्टर एवढा आहे. वर्षभराचं एकदाच असतं 12वी सारखं 10वी सारखं तुम्हाला. आता काही ते सेमिस्टर पॅटर्न नाही डिग्री सारखा. त्याच्यामुळे व्यवस्थित अजून पण अभ्यास करायला लागा तुम्ही. समजतंय? PPP रेग्युलर लिहित जा, असाइनमेंट क्वेश्चन्स लिहित जा, सबमिट करा प्रॉपर वेळेच्या वेळेला सांगितलेल्या वेळेस. ओके, आल्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल्स घ्यायचे. प्रॅक्टिकल्स मध्ये तुमचा टाइम जाणार, मग तुम्ही स्टडी कधी करणार? त्यामुळे आत्ताच वेळ आहे तोपर्यंत अभ्यास करून घ्या. समजते का? एक्झाम ऑफलाईनच होणार आहे. जसे की असाइनमेंट क्वेश्चन लिंक दिलेत मी तुम्हाला, तसंच तुम्हाला तेवढे तसेच क्वेश्चन्स लिहावे लागणार आहेत बघा पेपर मध्ये, जसं की अगोदर आपण लिहित होतो क्वेश्चन आन्सर. ओके, समजतं सगळ्यांना? येस मॅम. ओके, सगळ्यांनी लक्ष देऊन स्टडी करा. काही प्रॉब्लेम असतील, काही समजलं नसेल कन्सेप्ट, तिथल्या तिथे लगेच विचारत चला. ओके, शॅल वी कंटिन्यू? येस मॅम. ओके, सगळ्यांनी रेग्युलर स्टडी करा बघा. खूप वेळा हे सांगून झालंय, बट काही लोकांना अजून वाटत असेल अजून काहीतरी होईल आणि एक्झाम ऑनलाईनच होईल, पण तसं नाही काय होणार. बघा 10वी-12वीचे एक्झाम्पल आहे तुमच्या समोर. त्यांनी किती आंदोलन केलं, काय काय केलं, पण एक्झाम त्यांची ऑफलाईनच झाली. ओके, आणि तेच बेटर आहे ऍक्च्युली. तर आपलं सुद्धा तसंच होत असते, त्याच्यामुळे अभ्यास करायचा. ओके, बघा इंटेस्टायनल इन्फेक्शन्स आपण बघत होतो काल. पोलिओमायलायटिस बघितला. पोलिओमायलायटिस, पोलिओमायलायटिस मीन्स पोलिओ. ओके, त्यालाच पोलिओमायलायटिस नाव आहे. इट इज व्हायरल डिसीज आहे बघा. जनरली हा पेशंट बघा काय होतं, 4 लिम्स, हँड लिम्स आहे पिक्चर मध्ये दिसते तुम्हाला. ते काय होतं, वीक होतात किंवा एक असं विकलांग वगैरे म्हणतो आपण, तर तशी कंडिशन फॉर्म होते बघा. ओके, आणि जनरली पॉझिटिव्ह एजंट काय पोलिओ व्हायरस आहे. 3 सेरोटाइप्स मध्ये आढळतो, 1, 2 and 3. इट कॅन सर्व्हाइव्ह फॉर
लॉंगर पिरियड इन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, आणि लॉंगर पिरियड साठी तो सर्वाइव्ह होतो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, हे झालं पोलिओमायलाइटिस. देन काय आहे, अॅक्यूट इलनेस आहे, चाइल्डहुड मध्ये होतो बघा, त्याचे स्टिफनेस इन नेक वगैरे सगळे सिम्पटम्स होते. समजले सगळ्यांना पोलिओमायलाइटिस काय? यस. आणि 2 टाईपच्या वॅक्सिन्स होत्या याच्यावर. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये इनॅक्टिव्हेटेड सारखं पोलिओ वॅक्सिन IPV, जी की DPT या वॅक्सिनच्या कॉम्बिनेशन मध्ये दिले जाते बघा. डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस. देन ओरल सॅबिन पोलिओ वॅक्सिन. ओरल वॅक्सिन तर माहित आहे सगळ्यांना. ओके, गव्हर्नमेंटने डिफरंट काय केले, पोलिओ अँटी पोलिओ प्रोग्राम सुद्धा राबवलेले आहेत. ओके, समजते? अंडरस्टूड? काय प्रॉब्लेम आहे पोलिओ मध्ये, पोलिओमायलाइटिस मध्ये? यस, एनीवन? Yes, anyone have any problem? No, ma'am. ओके. then viral hepatitis हा नेक्स्ट डिसीज होता बघा. हिपॅटिटिस म्हणजे जॉन्डाइस वगैरे हे कन्सिडर करा, त्यालाच व्हायरल हिपॅटिटिस असं म्हटलं जातं. त्याचे 2 मेन टाइप आहेत. ऍक्च्युली त्याचे टाइप किती आहेत बघा, ABCDE ह्या G आणि G या सेरोटाइप्स वरून त्याच्या व्हरायटीज बनलेल्या होत्या. HAV, HBV, HCV, HDV, HEV आणि HGV. ओके, आणि 2 व्हरायटीज आपल्याला बघायच्या होत्या त्याच्यातल्या, HAV आणि HBV. तर आपण डिस्कस केलेलं आहे. कोणाला प्रॉब्लेम आहे? जनरली काय होतं बघा, हिपॅटिटिस मीन्स कुठल्याही व्हायरसनं जर लिव्हरवर अटॅक केला आणि लिव्हरला इन्फ्लामेशन कॉज झालं तर ते झालं व्हायरल हिपॅटिटिस. ओके, तर त्याचे सिम्पटम्स बघितले आपण, येलोविश आईज वगैरे, किंवा मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, फिवर, चिल्स, हे सगळं आहे त्याचं. ओके, पॉझिटिव्ह एजंट HAV आहे, HBV आहे. याच्यावर सुद्धा काय आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, रोल ऑफ फार्मासिस्ट अँड प्रिव्हेंशन काय आहे, तर वॅक्सिन्स आहेत बघा, तर वॅक्सिन्स घ्यायच्या आहेत. लिव्हर सिरोसिस जसं आपण प्रकार बघितला तर कसं होतं, लिव्हरच्या सेलला इन्फेक्शन होतं या व्हायरसमुळे. अंडरस्टूड? अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, hepatocytes means काय? हिपॅटो मीन्स लिव्हर आणि साइट्स मीन्स सेल. लिव्हरच्या सेलला इन्फ्लामेशन होतं बघा या डिसीज मध्ये. ओके, देन थर्ड डिसीज आहे आपला कॉलरा. ओके, कॉलरा माहित आहे सगळ्यांना? कॉलरा स्टडी केला असेल सगळ्यांनी 8वी 9वी पासून कॉलरा. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. कॉलरा कशामुळे होतो, जनरल कन्सेप्ट सांगा. आपण प्रॅक्टिकलला सुद्धा आय थिंक बघितलं असेल. बोला, कशामुळे होतो? कशामुळे होतो कॉलरा? यस, जनरली कशामुळे होतं तर कंटामिनेटेड फूड अँड वॉटर मुळे होतो. वॉटरबॉर्न डिसीज आहे हा. येस और नो? Yes, ma'am. Yes, दूषित पाण्यामुळे होतो बघा. कॉलरा काय आहे, इट इज अन अॅक्यूट डायरियल डिसीज. तर अॅक्यूट डायरियल डिसीज आहे, डायरिया होतो, कॉज होतो, आणि अॅक्यूट डायरियल डिसीज आहे कॉलरा. केसेस रेंजेस फ्रॉम सिम्पटमलेस टू सिव्हिअर इन्फेक्शन. तर सिम्पटमलेस असतात काही, म्हणजे जास्त सिम्पटम्स वगैरे नाहीत दिसत कॉलराचं इन्फेक्शन झाल्यावर, आणि सिव्हिअर इन्फेक्शन सुद्धा होतं बघा. फेटल डेथ सुद्धा होऊ शकते या कॉलरामुळे, डिहायड्रेशन होऊन. आपण बघणार आहोत ते. ऑफ इन्फेक्शन्स आर माइल्ड और सिम्पटमॅटिक. ओके, काही इन्फेक्शन्स जे आहेत ते माइल्ड किंवा सिम्पटमॅटिक असतात. काही कंडिशन्स मध्ये सिम्पटम्स दिसून येतात बघा. ओके, वेट. ओके, पॉझिटिव्ह एजंट्स काय काय आहेत बघा. पॉझिटिव्ह एजंट, द पॉझिटिव्ह एजंट इज व्हायब्रिओ कॉलरा. तर व्हायब्रिओ कॉलरा हा एक बॅक्टेरिया आहे. ओके, आपण बघितले बॅक्टेरियाचे शेप्स वगैरे. येस और नो? Yes, ma'am. हा, तर हा व्हायब्रिओ कॉलरामुळे हा कॉलरा डिसीज होतो. द ऑर्गॅनिझम इज किल्ड इन 30 minutes by 56 within a few seconds. तर ऑर्गॅनिझम हे हा ऑर्गॅनिझम काय केलं जातं बघा, टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे किंवा टेम्परेचरच्या सांगितल्यात आल्यानंतर लगेचच किल होतो. ओके, मरतो. तर हे कसं किल केलं जातं, 30 minutes within minutes by 56 within a few seconds after boiling. पाणी जरी पाण्यातच वॉटर असतो हा बॅक्टेरिया, आणि तो कसा मरतो बघा, बॉईल केलं वॉटर
तर लगेचच 30 मिनिटांमध्ये तो नाहीसा होतो किंवा डेथ होतो. दे रिमेन इन आईस फॉर 4 to 6 weeks और लॉंगर. आणि आईस मध्ये कोल्ड टेम्परेचर मध्ये 4 ते 6 आठवड्यांपर्यंत राहू शकतो तो बॅक्टेरिया. अँड सनशाईन किल्स देम इन अ फ्यू आवर्स. आणि सनशाईन म्हणजे जे काही ऊन आहे किंवा प्रकाश आहे सूर्यप्रकाश, तर तो काय करतो बघा, त्याला काही आवर्स मध्ये किल करतो. एवढा तो टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. दे आर इझिली किल्ड बाय डिसइन्फेक्टंट्स लाईक ब्लिचिंग पावडर. आणि जनरली इझिली किल्ड होतात बघा कशाने, डिसइन्फेक्टंट्स कशासारखे, लाईक ब्लिचिंग पावडर. व्हॉट इज ब्लिचिंग पावडर? ब्लिचिंग पावडर असते डिसइन्फेक्टंट साठी. BSC पावडर वगैरे माहिती आहे कन्सेप्ट, गावाकडे असेल किंवा सॅनिटेशन करण्यासाठी फवारल्या जातात बघा, स्प्रेड केल्या जातात ते. सर नो, व्हाईट कलरची पावडर असते Yes, ma'am. बघितली. Yes, ma'am. पावडरने सुद्धा जनरली इझिली किल होऊ शकतो हा कॉलरा. ओके. इन्क्युबेशन पिरियड इज फ्रॉम फ्यू आवर्स टू 5 days. तर इन्क्युबेशन पिरियड किती आहे? काही तास ते 5 दिवसांपर्यंत याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. ऍव्हरेजिंग टू 1 to 2 days. आणि ऍव्हरेजिंग किती आहे? 1 ते 2 दिवसांपर्यंत. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन काय आहे बघा. टिपिकल सिम्पटम्स आर प्रोफ्यूज, एफर्टलेस, वॉटरी, डायरिया. तर टिपिकल सिम्पटम्स काय काय आहेत बघायचे. प्रोफ्यूज होतं, एफर्टलेस, वॉटरी, डायरिया. डायरिया होते, डिसेंट्री लागते. ओके. वॉटरी फॉलोड बाय ओमिटिंग. ओमिटिंग सुद्धा होतं समटाइम. रॅपिड डिहायड्रेशन. व्हॉट इज डिहायड्रेशन? एनीवन? रॅपिड डिहायड्रेशन होतं. व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन? एनीवन? वर्ड मध्ये त्याचा मीनिंग. ओके, गुड. वॉटर लॉस. डी मीन्स लॉस होणे. हायड्रेशन मीन्स काय? वॉटर. म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणे आणि डिहायड्रेशन होणे. हा एक मेजर सिम्पटम्स आहे. इट इज ऑल्सो फेटल. ओके. मस्क्युलर क्रॅम्प्स. मस्क्युलर क्रॅम्प्स फॉर्म होतात. ओके. क्रॅम्प्स येतात कधी कधी आपल्याला बघा, पोटदुखी वगैरे होत असेल तर क्रॅम्प्स येतात. तसे मसल्स मध्ये क्रॅम्प्स येतात. अँड सप्रेशन ऑफ युरिन. ओके. युरिनचं सप्रेशन होतं. ओके. युरिन प्रॉपरली हे होत नाही, आउट होत नाही. इफ फ्लूइड अँड इलेक्ट्रोलाइट्स आर इमिजिएटली रिप्लेस्ड, फॅटॅलिटी मे बी 3 to 40%. ओके. इलेक्ट्रोलाइट किंवा फ्लूइड लगेचच दिलं तर काय होतं, फॅटॅलिटी जी आहे ती 30 to 40%. म्हणजे एवढा जास्त फॅटॅलिटी नाही, 30 ते 40% रिस्क असते. ओके. द क्लासिकल साइन्स ऑफ डिहायड्रेशन. The classical sign of dehydration, sunken eyes, hollow cheeks. तर क्लासिकल सायन्स काय काय बघा. सनकेन आईज होतात, म्हणजे डोळे असे खालावतात म्हणतो ना आपण, तर ती कंडिशन होते बघा. हॉलो चिक्स होतात. स्कॅफर्ड ऍब्डॉमिन. ओके. ऍब्डॉमिन स्कॅफर्ड होतं. सब नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचर असतं. वॉशर्स man's hands and feet, reduce or feeble pulse and unrecordable blood pressure. तर ब्लड प्रेशर हे सतत चेंज होत असतं बघा, प्रॉपरली रेकॉर्ड करता येऊ शकत नाही. लॉस ऑफ स्किन इलास्टिसिटी. ओके. स्किनची जी काही इलास्टिसिटी असते, मीन्स काय म्हणूयात आपण, प्रॉपर असं जसं स्किनवर काय म्हणतो आपण, तेज वगैरे म्हणतो. ओके. आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजली, तर ते सगळी लॉस झालेली असते. शालो अँड क्विक रेस्पिरेशन. शालो मीन्स खालावणे श्वासोच्छवास, आणि क्विक मीन्स फास्ट रेस्पिरेशन होतं किंवा जास्त श्वासोच्छवासाचा रेट जास्त होतो बघा त्याचा रेस्पिरेशनचा. द आउटपुट ऑफ युरिन डिक्रीजेस अँड मे अल्टिमेटली सीजेस. तर युरिनचं जे काही आउटपुट आहे ते डिक्रीज होतं. द पेशंट बिकम्स रेस्टलेस. ओके. तर पेशंट काय होतं बघा, रेस्टलेस बनतो किंवा थकवा आल्यासारखं वाटतं त्याला. अँड कंप्लेन्स ऑफ इंटेन्सिव्ह थ्रस्ट विथ क्रॅम्प्स इन लेग्स अँड ॲब्डोमिन. तर पायामध्ये आणि पोटामध्ये काय होतं, क्रॅम्प्स फॉर्म होतात आणि थ्रस्ट लागते बघा, त्यांना तहान लागते खूप. इफ अनट्रीटेड डेथ मे ऑकर ऍट दिस स्टेज ड्यू टू सिव्हिअर डिहायड्रेशन. जर हे कॉलरा पटकन ट्रीट नाही केला गेला तर काय होतं बघा, डेथ होते. आणि कशामुळे? सिव्हिअर डिहायड्रेशनमुळे किंवा डिहायड्रेशन, शरीरातलं पाणी खूप जास्त कमी झाल्यामुळे डेथ होते. अंडरस्टूड? हे आहेत क्लिनिकल प्रेझेंटेशन. जनरली काय होतं बघा, मेजर मेन सिम्पटम्स काय? कॉलराचं इन्फेक्शन झाले की वॉटरी डायरिया होतं आणि त्याच्या थ्रू वॉटर लॉस होतो. मग सतत जर पाण्याचा लॉस शरीराच्या बाहेर होत असेल तर डिहायड्रेशन होणार. तसं बघायला गेलं तर किती आपल्या बॉडीमध्ये बघा जास्त प्रमाण आहे वॉटरचं. ओके. तर वॉटर लॉस झाल्यामुळे सगळे फंक्शन्स डिस्टर्ब होतात आणि
डेथ होऊ शकते बघा सिव्हिअर डिहायड्रेशन मुळे. हे झाले क्लिनिकल प्रेझेंटेशन. लक्षात आले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर एज्युकेशन आणि प्रिव्हेन्शन मध्ये रोल ऑफ फार्मासिस्ट काय बघा. रिहायड्रेशन ऑफ पेशंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थेरपी. तर डिहायड्रेशन झालेलं आहे तर पुन्हा ते पाणी आहे असं करणं किंवा वॉटर इन लिक्विड वगैरे देणं किंवा इलेक्ट्रोलाइट देणं बॅलन्स करण्यासाठी त्या पेशंटला, हे खूप इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे याच्यावर किंवा रोल आहे. तर रिहायड्रेशन ऑफ द पेशंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थेरपी. If dehydration is mild, then oral rehydration with chloride salts of sodium and potassium and bicarbonate salt of sodium along with sugar in appropriate quantity are suggested. तर डिहायड्रेशन हे माइल्ड असेल, जास्त वॉटर लॉस झालेलं नसेल, थोडासा वॉटर लॉस असेल, माइल्ड डिहायड्रेशन असेल तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS नाव ऐकलंय का कोणी? ORS और इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, इलेक्ट्रोलाइट. Yes, ma'am. तर ते ओरली दिले जाते. त्या पावडर मध्ये काय असते तर काय सांगितले त्यांनी कशासोबत द्यायचंय ते ORS, क्लोराइड सॉल्ट, सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट सॉल्ट अँड सोडियम अलॉंग विथ शुगर. तर हे सगळे कंटेंट अप्रोप्रिएट प्रमाणामध्ये कशामध्ये असतात तर त्या ORS सोल्युशन मध्ये असतात किंवा ते इलेक्ट्रॉल पावडर मध्ये असतात. ओके, तर ते सजेस्ट केलेलं आहे बघा. Only in case of severely dehydrated patients, intravenous infusion is recommended. तर severely dehydrated जे पेशंट्स झालेले आहेत किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन ज्यांच्यामध्ये कॉज झालेला आहे, खूप जास्त वॉटर लॉस ज्यांच्यामध्ये झालेला आहे, अशा पेशंटसाठी काय केलेलं आहे? IV. व्हॉट इज IV? इंट्राव्हेनस फ्लुइड किंवा इंट्राव्हेनस काय जे सलाईन वगैरे आहेत ते द्यायच्या, हे रेकमेंड केलेलं आहे अशा पेशंटसाठी इन दॅट स्टेज. Patients with shock and those who are unable to drink should be given intravenous infusions. ओके, पेशंट ज्या शॉक मध्ये असतील किंवा जास्त सिव्हिअर त्यांना डिहायड्रेशन झालं असेल, ते अनकॉन्शियस झाले असतील त्याच्यामुळे, तर अशा पेशंटसाठी काय केलं गेलं बघा, इंट्राव्हेनस इन्फ्युजनच द्यायचं आहे, म्हणजे सलाईन द्यायचं आहे. अंडरस्टूड? रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ दिस कॉलरा. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next आहे the most effective prophylactic measures on which pharmacist should emphasize are as follows. तर दुसरे prophylactic measures काय काय आहेत बघा. फर्स्ट आहे the effectiveness and simplicity of oral rehydration therapy. तर इफेक्टिव्हनेस आणि सिम्प्लिसिटी जी आहे ORS, ओरल रिहायड्रेशन थेरपीची. ओके, the effectiveness and simplicity of oral rehydration थेरपी ते सांगायचं किंवा त्याच्याबद्दल काउन्सिलिंग करायचं आणि लगेच ओरल रिहायड्रेशन थेरपी द्यायची आहे अशा पेशंटला. द बेनिफिट्स ऑफ अर्ली रिपोर्टिंग फॉर प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. तर काय आहे, इन्फेक्शन झालं किंवा असं त्रास व्हायला लागला तर अर्ली रिपोर्ट करायचं आहे. ओके, जास्त दिवस थांबायचं नाही. फूड हायजीन प्रॅक्टिसेस. तर प्रॉपर फूड हायजीन प्रॅक्टिस केलं पाहिजे, अन्न व्यवस्थित शिजवलं पाहिजे, खूप प्रॉपरली केलं पाहिजे किंवा जे काही वॉटर वगैरे आहे तर ते काय केलं पाहिजे बघा, उकळून घेतलं पाहिजे. ऑब्वियस काय बघितलं आपण, थर्मोसेन्सिटिव्ह आहे किंवा 30 मिनिटातच तो पाणी उकळल्यानंतर काय होतं, तो कॉलराचा बॅक्टेरिया किल होतो. त्याच्यामुळे प्रॉपरली पाणी उकळून वगैरे घ्यायचं आहे किंवा फूड प्रॉपरली कुक करायचं आहे, हे त्याच्यावर यूज आहे, उपाय आहे. ओके, हँड washing after defecation and before eating. What is defecation? After defecation or using washrooms, hand wash करायचे आहेत, then before eating आणि खाण्या अगोदर सुद्धा. The benefit of cooked hot food and safe water. तर safe water घ्यायचं आहे, cooked hot food खायचं आहे. जनरली बघा कॉलरा सारख्या डिसीजेसचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त आढळतं बघा. पावसाळ्यामुळे काय असतं, ते बॅक्टेरियाला फेवरेबल थंड वातावरण असतं, फेवरेबल कंडिशन असते आणि जास्त करून ते आढळतं हे बॅक्टेरिया आणि त्याचं इन्फेक्शन लोकांना होतं. त्याच्यामुळे जनरली असं सांगितलं जातं की पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्या. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. उकळून प्या कशासाठी, तर हे जे बॅक्टेरिया वगैरे आहेत ते किल व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सांगितलं जातं. अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, next is cholera is primarily a disease of the poor and ignorant. This group should be specially taken care of. तर जनरली असं कन्सिडर केलं बघा, प्रॉपर हायजीन मेंटेन नसल्यामुळे हा डिसीज होतो. येस ऑर नो? बिकॉज अनसेफ वॉटर किंवा घाण पाणी वगैरे ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणीचा डिसीजचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणून पुअर असं एक त्याला एक टॅग होता किंवा असं कन्सिडर केलं गेलं की गरीब लोकांना होणारा जास्त हा डिसीज आहे. वाय? बिकॉज त्यांना प्रॉपर सॅनिटेशन नसतं, सेफ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल नसतं किंवा ज्या काही सुखसुविधा आहेत ओके त्या लोकांना मिळत नाहीत. तर अशा लोकांसाठी
लोकांना हा डिसीज जास्त होतो. मग अशा वस्त्या असतात किंवा काय म्हणूयात आपण स्लम्स एरिया वगैरे असतो, तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी याची खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. कोणामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? सिंपल आहे बघा डिसीज, तेवढाच इम्पॉर्टंट पण आहे. इच अँड एव्हरी डिसीज इम्पॉर्टंट आहे बघा या चॅप्टर मधला. काही येऊ शकतं. पहिली गोष्ट तर काय झालंय, आपला हा कम्प्लिटली फर्स्ट टाइम नवीन आहे सब्जेक्ट सोशल फार्मसी. अगोदर होता का नव्हता हा सब्जेक्ट, त्याच्यामुळे याच्यावर काय विचारतील हे सुद्धा आपल्याला सांगणं कठीण आहे. म्हणजे फर्स्ट टाइमच याचा पेपर येणार आहे आता तुमच्या बॅचला. ओके, त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळंच तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. सगळ्याच असाइनमेंट क्वेश्चन व्यवस्थित पाठ करावे लागणार आहे. त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला अंदाज येईल. अगोदरच्या क्वेश्चन पेपर वरून आपण काय करतोय, फॉर एक्झाम्पल एचईपी सारखा सब्जेक्ट आहे, तो ऑलरेडी होता, तर त्यांनी काय प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्ही बघाल, स्टडी कराल आणि तुम्हाला समजून जाईल की असे असे क्वेश्चन येतात. बट हा फर्स्ट टाइमच सिलेबस आहे, ओव्हरऑल न्यू सिलेबस आहे. ओके, त्याच्यासाठी याच्यावर काय विचारतील सुद्धा सांगता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे सगळा स्टडी करावा लागणार आहे सोशल फार्मसीचा, तरी स्पेशली सांगते तुम्हाला. लक्षात आलंय? येस मॅम. येस मॅम. ओके, त्यामुळे खूप वेळा सांगते बघा, अभ्यास करा, हे तुमच्यासाठीच आहे. शिकवून झाल्यानंतर लक्षात येते, मान्य आहे मला, पण परत तुम्हाला आठवत नाही. कशामुळे आठवत नाही? तर तुमचं रिव्हिजन कमी पडतंय, तुमचा अभ्यास कमी पडतोय याच्यामुळे. ओके, तेवढ्या पुरतं तेवढं 1 तासभर छान वाटतंय, तुम्हाला पण वाटते सोपा सब्जेक्ट आहे, बट असं नाही. समजते का? समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी वेळोवेळी अभ्यास करा बघा, परत खूप प्रॉब्लेम फॉर्म होतील तुम्हाला. नेक्स्ट आहे फोर्थ, अॅक्यूट डायरियल डिसीज. व्हॉट इज अॅक्यूट डायरियल डिसीज? डायरिया म्हणजे काय तर माहिती आहे सगळ्यांना. तर अॅक्यूट डायरियल डिसीज हा एक आहे. काय बघूयात आपण. डायरिया इज डिफाइन्ड ॲज द पॅसेज ऑफ लूज लिक्विड ऑर वॉटरी स्टूल. तर डायरिया हा जनरली कसं डिफाईन केला जातं बघा, पॅसेज ऑफ लूज लिक्विड्स ऑर वॉटरी स्टूल. लूज लिक्विड्स आहे, पॅसेज ऑफ लूज लिक्विड्स ऑर वॉटरी स्टूल. लिक्विड शरीराबाहेर पडणे किंवा वॉटरी स्टूल्स होणे म्हणजेच डायरिया आहे. दिस लिक्विड स्टूल्स आर युजली पास्ड मोर दॅन 3 टाइम्स अ डे. तर किती वेळा पास होते बघा लिक्विड स्टूल? 3 टाइम पेक्षा जास्त दिवसातून. ओके, द टर्म डायरियल डिसीज इंडिकेट्स ग्रुप ऑफ डिसीजेस इन विच प्रिडॉमिनंट सिम्पटम्स इज डायरिया. तर डायरियल डिसीजेस जसं की ARIs बघितलं आपण, अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, तर ते काय, तो ग्रुप ऑफ वेगवेगळ्या बॅक्टेरियामुळे किंवा वेगवेगळ्या व्हायरसमुळे होणारे रेस्पिरेटरी इन्फेक्शन, रेस्पिरेटरी ट्रॅकला होणारे डिसीजेस होते. तसे डायरियल डिसीजेस आहेत, अॅक्यूट डायरियल डिसीजेस. तर हे कशामुळे होतं? जनरली बॅक्टेरियामुळेच होतात, बट डायरिया हा मेन सिम्पटम्स असतो बघा त्याच्यामध्ये. ओके, अॅक्यूट डायरियल डिसीजेस इंडिकेट्स ग्रुप ऑफ डिसीजेस इन विच प्रिडॉमिनंट सिम्पटम्स इज डायरिया. तर प्रिडॉमिनंट सिम्पटम काय, मेन सिम्पटम्स काय? डायरिया. ओके, डायरिया लास्टिंग और 3 वीक्स और मोर आर कॉल्ड एज क्रोनिक. तर 3 आठवड्यापेक्षा जास्त जर डायरिया राहत असेल एखाद्या डिसीज मध्ये, तर तो क्रोनिक आहे असं समजलं जातं. अदरवाइज इट इज टर्म्ड एज अॅक्यूट डायरिया. आणि जर 3 आठवड्यापेक्षा जास्त राहत नसेल डायरिया, तर तो अॅक्यूट डायरिया आहे असं कन्सिडर केले जातं. ओके, diarrhea is almost universally infectious in origin. ओके, डायरिया हे ऑलमोस्ट युनिव्हर्सली इन्फेक्शियस आहे ओरिजिन मध्ये. वाइड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम्स डायरिया, then list is indicated below. Wait for 1 minute. Okay, see. बघा, तर डायरिया इज ऑलमोस्ट युनिव्हर्सली इन्फेक्शियस इन ओरिजिन. तर युनिव्हर्सली इन्फेक्शियस आहे ओरिजिन थ्रू अ वाइड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम्स डायरिया. द लिस्ट इज इंडिकेटेड बिलो. तर वाइड रेंज कुठल्या ऑर्गॅनिझम्स मुळे डायरिया कॉज होते ती लिस्ट आहे, इथं खालील प्रमाणे दिलेली बघा आपल्याला. बघा,
Wait for 1 minute. ओके बघा, तर ऑर्गॅनिझम्स कॉझिंग डायरिया इथे दिलेलं आहे तुम्हाला. ऑर्गॅनिझम्स कुठले कुठले आहेत आणि जे की डायरिया कॉज करतात. फर्स्ट आहे टाइप्स ऑफ इन्फेक्शन. तर व्हायरल असेल, व्हायरसमुळे होणार असेल तर ऑर्गॅनिझम कुठला कॉज करतो डायरिया? बघा, रोटा व्हायरस आहे, ऍस्ट्रोव्हायरसेस, ऍडेनोव्हायरसेस, कॅल्सी व्हायरसेस, कोरोना व्हायरसेस. ओके, देन नॉर्वॉक ग्रुप व्हायरसेस, इंटेरोव्हायरसेस, हे सगळे व्हायरसेस आहेत जे की डायरिया कॉज करतात. सेकंड आहे बॅक्टेरियाज. कुठले बॅक्टेरियाज आहेत बघा? कॉम्पिलोबॅक्टर जेगुनी, ई कोलाई, सर्शिया कोलाई, देन शिगेला, साल्मोनेला, विब्रियो कॉलरा, विब्रियो पॅराहेमोलायटिक्स, देन बॅसिलस सर्व्हिस. ते हे बॅक्टेरियाज आहेत जे की डायरिया कॉज करतात. अदर्स काय काय एजंट्स आहेत बघा? इंटामोबिया हिस्टोलायटिका. ओके, इंटामोबिया हिस्टोलायटिका मीन्स अमिबा. ओके, अमिबा काय आहे? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. शिकलोय आपण, यस ऑर नो? Yes, ma'am. तर हा अमिबामुळे सुद्धा डायरिया होतो, त्याला अमिबियासिस असं म्हणतात बघा. ओके, देन जिआरडिया इंटेस्टिनालिसिस, ट्रिक्युरियासिस, देन क्रिप्टोस्पोरिडियम, एसपीपी, हे सगळे अदर टाइपचे बॅक्टेरिया आहेत किंवा पॉझिटिव्ह एजंट आहे. इंटेस्टिनल बॉम्ब्स, याच्यामुळे सुद्धा काय होतं बघा? डायरिया होतो. ओके, हे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत विच कॅन कॉज डायरिया. ओके, मोस्ट ऑफ pathogenic organisms causing diarrhea are transmitted primarily or exclusively by the fecal or oral route. तर जनरली ही डायरियाचे ऑर्गॅनिझम आता बघितले आपण, तर ते जनरली कसे ट्रान्सफर होतात बघा? फिकल और ओरल रूट. फिकल और ओरल रूट मीन्स काय? जे काही सांडपाणी वगैरे आहे किंवा फिकल आहे, फिकल मटेरियल, तिथून पसरते इन्फेक्शन ओरल रूट थ्रू. म्हणजे ते अन्न पाणी घाणेरडं किंवा दूषित पाणी खाण्यापिण्यामध्ये आलं तर काय होतं बघा? हा डिसीज पसरतो. तर ट्रान्समिशन मे बी वॉटरबॉर्न. बघा, वॉटरबॉर्न आहे ट्रान्समिशन, फूडबॉर्न पण आहे. बाय द डायरेक्ट ट्रान्समिशन विच इम्प्लाइज अदर मीन्स लाईक फिंगर्स, फॉर्मॅट्स. तर अजून कुठून कुठून ट्रान्सफर होतं? फिंगर्स, फॉर्मॅट्स और डर्ट विच मे बी ट्रान्समिटेड बाय यंग चिल्ड्रन. तर यंग चिल्ड्रन ला जास्त अफेक्ट होतं बघा. म्हणजे फिंगर्स असतील ते मातीमध्ये वगैरे खेळत असतील लहान मुलं, तर काय होतं बघा? फॉर्मॅट्स और डर्ट, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे डिसीजचं ट्रान्समिशन होतं. अंडरस्टूड? लक्षात आलं? The next Yes, आहे clinical presentation. What is that? All above mentioned organism lead to common clinical presentation of diarrhea. तर वर जे काही मेन्शन केलेले ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात बघा? कॉमन क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ डायरिया. तर डायरियाचं कॉमन क्लिनिकल प्रेझेंटेशन करतात ऑफ व्हॅरिंग इंटेन्सिटी ऑर ड्युरेशन. तर डिफरंट ड्युरेशन आणि इंटेन्सिटीसाठी. रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर फार्मासिस्टचा रोल काय आहे एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन मध्ये बघा? ओरल रिहायड्रेशन थेरपी, ORS, आता सांगितलं मी तुम्हाला. अप्रोप्रिएट फीडिंग अँड सिलेक्टिव्ह केमोथेरपी. ओके, व्हॉट इज केमोथेरपी? मीन्स ड्रग्स द्यायचे. ओके, अप्रोप्रिएट फीडिंग आहे, व्यवस्थित खायला प्यायला द्यायचंय त्या डायरियल कंडिशन मध्ये त्या पेशंटला. आणि सिलेक्टिव्ह केमोथेरपी अँड द कॉमन अप्रोचेस फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरियल डिसीज. आणि कॉमन अप्रोचेस जे आहेत ट्रीटमेंट ऑफ डायरियल डिसीज म्हणजेच काय? पाणी वगैरे आहे ते स्वच्छ आहे असावं, किंवा फूड व्यवस्थित कुक केलेलं असावं, किंवा हँड हायजीन प्रॉपर मेंटेन केलेले असावे. हे सगळे अदर जे काही फॅक्टर्स आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत बघा या डिसीजच्या प्रिव्हेन्शन साठी. प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी शुड बी एम्फसाइज्ड बाय फार्मासिस्ट. इम्प्रूव्ड वॉटर सप्लाय, इम्प्रूव्ड डिस्पोजल ऑफ एक्सक्रीटा. बघा, इम्प्रूव्ड वॉटर सप्लाय प्रॉपर करायचं आहे, फ्रेश अँड क्लीन असलं पाहिजे ते. आणि इम्प्रूव्ड डिस्पोजल ऑफ एक्सक्रीटा, जे काही सांडपाणी आहे तर त्या एक्सक्रीटाचं प्रॉपर डिस्पोजल झालं पाहिजे. आणि इम्प्रूव्ड डोमेस्टिक अँड फूड आर इम्पॉर्टंट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तर फूड जे काही आहे तर ते सुद्धा क्लीन असलं पाहिजे, हेल्दीली कुक केलं पाहिजे. ओके, हे इम्पॉर्टंट मेजर्स आहेत, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत अगेन्स्ट डायरिया. ॲडिक्वेट सप्लाय ऑफ क्लीन वॉटर इज नेसेसरी. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे हे गरजेचं आहे. सिंपल हायजेनिक मेजर्स लाईक हँड वॉशिंग विथ सोप बिफोर प्रिपेअरिंग फूड. ओके, सिंपल काही टेक्निक्स आहेत त्या डिसीज पासून प्रिव्हेन्शन करण्याच्या बघा. कुक करताना किंवा कुकिंगच्या अगोदर हात काय करणे? सोपने व्यवस्थित स्वच्छ धुणे. बिफोर प्रिपेअरिंग फूड, बिफोर इटिंग, बिफोर फिडिंग. बिफोर इटिंग खाण्याच्या अगोदर किंवा फिडिंगच्या अगोदर. म्हणजे लहान बाळ जर असेल तर त्यांना देत असेल त्यांची मदर वगैरे खायला मदरच्या हँडने, तर ते हँड प्रॉपरली क्लीन केले पाहिजेत बघा.
Okay, after defecation after cleaning a child, तर defecation who has defecated, तर डिफिकेशन नंतर किंवा चाइल्डने डिफिकेशन केल्यानंतर त्याचं जर क्लिनिंग केलं असेल त्या चाइल्डला, तर तेव्हा सुद्धा हात आहेत ते प्रॉपरली स्वच्छ केले पाहिजे सोप अँड वॉटरने. स्टूल शुड बी प्रमोटेड. ऑल फॅमिली शुड हॅव क्लीन अँड फंक्शनिंग लॅट्रिन. द लॅट्रिन शुड बी केप्ट क्लीन. लॅट्रिन जे आहे ते केप्ट क्लीन ठेवलं पाहिजे. इफ देर इज नो लॅट्रिन, फॅमिली मेंबर्स should defecate at distance from house, paths or areas where children plays at least 10 meters. Okay, then away from the water supply sources. Contaminated food is also major vehicle for transmission of the pathogens. तर contaminated food हे एक major vehicle आहे transmission of that pathogen. Okay, त्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रॉपरली क्लीन अँड हायजेनिक फूड ईट करायचं आहे. आणि हे सगळे मेजर्स काय करायचे बघा, परफॉर्म करायचे, जेणेकरून काय होईल, हे कॉलरा सारखे जे काही डिसीजेस आहेत, कॉलरा म्हणू किंवा डायरिया सारखे, ते होणार नाहीत किंवा त्याचं प्रिव्हेन्शन करता येईल. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट आहे बघा हेल्थ एज्युकेशन, इम्युनायझेशन अँड फ्लाय कंट्रोल. हे अजून त्याच्यावर काय म्हणूयात आपण, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत या डायरियावर. हा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. डिसीज म्हणजे काय, खूप जास्त फेटॅलिटी होते किंवा डिहायड्रेशन जनरली सगळीकडे आढळतो. त्याच्यामुळे हेल्थ एज्युकेशन काय याच्यावर बघा. एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन मेजर्स रिक्वायर एज्युकेशनल सपोर्ट. एज्युकेशनल सपोर्ट असलं पाहिजे किंवा एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन केलं पाहिजे. आणि इम्पॉर्टंट जॉब टू कन्व्हिन्स and help the community members to adapt and maintain certain preventative practices such as breastfeeding, improved weaning, cleaner drinking water. तर breastfeeding properly त्या मदरने करायला पाहिजे चिल्ड्रनना, हायजेनिक असेल, त्यांनी इम्प्रूव्ड विनिंग असेल, क्लीन ड्रिंकिंग वॉटर असेल. ड्रिंकिंग वॉटर जे आहे, ओके, विनिंग वगैरे आपण हे प्रकार बघितलेत बघा सेकंड चॅप्टर मध्ये. तर ड्रिंकिंग वॉटर ते क्लीन असलं पाहिजे. प्लेंटी ऑफ वॉटर फॉर हायजेनिक वॉटरचा सप्लाय असला पाहिजे. यूज ऑफ लॅट्रिन अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टूल्स ऑफ यंग चिल्ड्रनचे जे काही स्टूल्स आहेत ते प्रॉपर डिस्पोज केले पाहिजे. हे हेल्थ एज्युकेशन मध्ये येतं. याचं काउन्सिलिंग लोकांना करणं हे हा एक रोल आहे बघा फार्मासिस्टचा. तर इम्युनायझेशन आहे. तर इम्युनायझेशन अगेन्स्ट मिसेल्स इज पोटेन्शियल इंटरव्हेन्शन फॉर डायरिया कंट्रोल. तर मिसेल्सची वॅक्सिन जी आहे तर ती काय करते बघा, पोटेन्शियल इंटरव्हेन्शन फॉर डायरियल कंट्रोल. तर डायरियल कंट्रोल साठी हेल्प होतं त्या मिसेलच्या वॅक्सिनचं. त्यामुळे इम्युनायझेशन करून घेणे हे खूप इसेन्शियल आहे. द मिसेल्स वॅक्सिन कॅन प्रिव्हेंट अप टू 25% ऑफ डायरियल डेथ्स. तर मिसेल्स वॅक्सिन जर घेतली प्रॉपर इम्युनायझेशन शेड्यूल मध्ये आपण, तर काय होतं बघा, 25% डायरियल डेथ्स ज्या आहेत, ओके, त्या कमी करते बघा मिसेल्स वॅक्सिन. त्याच्यामुळे इम्युनायझेशन हे खूप गरजेचं आहे. डेथ्स इन चिल्ड्रन्स अंडर 5 years ऑफ एज. तर 5 वर्षांखालील मुलांमध्ये जे काही डायरियानं होणारे मृत्यूचं प्रमाण आहे, तर ती वॅक्सिन घेतल्यामुळं कमी येतं. ओके, नेक्स्ट आहे फ्लाय कंट्रोल. तर फ्लाय कंट्रोल मध्ये काय, फ्लायज बेडिंग इन असोसिएशन. ओके, तर फ्लाइज बेडिंग जे आहे असोसिएशन विथ ह्युमन्स और एनिमल फिशेस शुड बी कंट्रोल्ड. देन दे आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्फेक्शन. तर फ्लाय माशा वगैरे आहेत तर त्या जास्त इन्फेक्शन कॉज करतात बघा, ट्रान्समिट करतात. त्याच्यामुळे त्या कंट्रोल करणं गरजेचं आहे. फ्लाय कंट्रोल्स. देन फ्रॉम 1978 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज स्टार्टेड डायरिया डिसीज कंट्रोल प्रोग्राम. तर 1978 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने काय स्टार्ट केलं बघा, डायरिया डिसीज कंट्रोल प्रोग्राम स्टार्ट केला. Since 1985 to 86, diarrhea control program has been added with national oral rehydration therapy. तर 1995-86 मध्ये 95 ते 86 मध्ये या इयर मध्ये काय झालं, डायरिया डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट कुठली थेरपी ऍड झाली, तर ORS. तर ORS का, तर डिहायड्रेशन होते आणि ते रिहायड्रेशन करतं ORS थेरपी म्हणून. ओके, फ्रॉम 90 to 92 and 93 the entire program has become a part of child survival and safe motherhood program. तर 1992 ते 93 वर्षामध्ये काय झालं, हा जो काही प्रोग्राम होता तो चाइल्ड मदरहुड सर्व्हायवल प्रोग्राम CSSM हा म्हणून कन्सिडर केला गेला. ओके, अंडरस्टूड ऑल ऑफ यू? दिस इज द रोल ऑफ फार्मासिस्ट अगेन्स्ट प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ दिस कॉलरा. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. नेक्स्ट आहे टायफॉइड. हा एक डिसीज आहे बघा. ओके, इम्पॉर्टंट आहे टायफॉइड हा सुद्धा डिसीज.
आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आज आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. सॉरी नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत बघा. नेक्स्ट दुपारी घेऊयात आपण 12 ते 1च्या मध्ये. त्यावेळेस हे बघूयात. समजलं आतापर्यंतच्या 2 डिसीजेस बघितले बघा आता आपण. कोलरा आणि which disease? Diarrheal infections. Understood all of you? Yes, ma'am. समजलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे असेल तर आता सांगू शकता. ओके, वेट फॉर 1 मिनिट. हॅलो ऑल ऑफ यू लिसन. तर आता काय बघा आपली पेरेंट्स मीट आहे. ओके, 11 वाजता स्टार्ट होणार आहे. तर तुम्ही तुमच्या घरच्यांना मम्मी पप्पांना ऑनलाईन मीटिंग जॉईन करून द्यायची आहे. मी ग्रुपवर आता मेसेज टाकलाय. आणि ईच अँड एव्हरी स्टुडंट्स पेरेंट्स शुड बी एंटर्ड इन दॅट मीटिंग. ओके, तुमच्या पेरेंट्सनी एंटर केलेलं किंवा तुमचे पेरेंट्स आलेले स्क्रीनशॉट मला पाहिजेत सगळ्यांचे ग्रुपवर. ओके, प्रत्येकानं जॉईन करायला सांगायचं आहे. तुमच्या घरच्यांना मम्मी असेल पप्पा असेल जिथे कुठे असेल तर तिथे जॉईन करायला सांगा. आता 11 वाजता मीटिंग आहे, पेरेंट्स मीटिंग. अंडरस्टूड? येस और नो? Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. first give your attendance and join this meeting. Okay, roll number 1, Present. 2. Be fast. Roll number 2, Present. 3, 3 present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9. Roll number 9. Absent 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12. Roll number 12. Present. 13, Present. 14. Roll number 14. Absent 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, 22, Present. 23, Present, ma'am. sorry, 24, absent 25, 25, absent 26, roll number 26, absent 27, be fast 27, absent 28, Present. 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, absent 35, 35, absent 36, absent 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42. Roll number 40.
43, 43, absent, 44 absent, 45, Present, ma'am. 46, 46 absent, 47, roll number 47 absent, 48, 48 also absent, 49, 5, Present, ma'am. okay, 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, absent, 54, Present. 55, roll number 55 absent, 56, Present, ma'am. 57, roll number 57 absent, 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, roll ma'am. number 61, 62, Present, ma'am. Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65, 65 absent, 66, Present. 67, Present. 68. Present. Okay, check absent roll number ones 9, 14, 24, 25, 26, 27, 29, 34, 35, 36, 43, 44, 46, 47, 48, 53, 55, 57 and 65. 65 present, ma'am. हा अजून कोण आहे पटकन सांगा. 46, ma'am. अजून 42. ओके हा देन ओके Roll number 3. ओके यू आर प्रेझेंट. तर पटकन सगळ्यांनी मीटिंग जॉईन करायला सांगायचं बघा. तुमच्या मम्मी पप्पाला मीटिंग जॉईन करून द्या आणि तुमचे काही इश्यूज वगैरे असतील ते सगळे बोलतील. आता मीटिंग चालू झाली असेल आपली पॅरेंट्स मीटिंग. ओके समजतंय सगळ्यांनी स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकायचे परत. इच अँड एव्हरी मेंबर शुड हॅव टू जॉईन. त्यांचे पॅरेंट्स जॉईन करायचे त्यांनी. ओके पॅरेंट्सला जॉईन करून द्यायचंय घरी. समजलं. Yes, ma'am. आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी घरच्यांना जॉईन करून द्या मीटिंग मध्ये. काय आहेत तुमचे इश्यूज वगैरे डिस्कस होतील आणि इम्पॉर्टंट इश्यू असतो हा पॅरेंट्स मीटिंग म्हणजे. ओके सगळ्या पॅरेंट्सला तुमचं काही इश्यूज असतील तुमचे प्रॉब्लेम असतील ह्याच्यासाठी ऑर्गनाईज केलेली असते मीटिंग. प्रत्येकानं करायचं आणि इट्स कंपल्सरी आहे. ग्रुपवर तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचे. ज्यांचे नसतील त्यांना सर बोलतील बघा परत. ओके समजते का. Hello, ma'am. Compulsory सगळ्यांनी जॉईन करून द्यायचं आहे घरच्यांना. समजलं. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. We will stop here. Thank you. जॉईन करायला सांगा पटकन.